पोर्तुगाल हे युरोपातील एक छोटे आणि गरीब राष्ट्र असल्याने त्याची साधनही मर्यादित होती. त्यामुळे हिंदुस्थानात त्यांना इंग्रजांप्रमाणे साम्राज्य स्थापन करणे शक्य झाले नाही. तरीही हिंदुस्थानच्या पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावर त्यांनी आपल्या वसाहती स्थापन करून त्या टिकवण्याची शिकस्त केली होती. गोवा, दीव आणि दमण या 3 वसाहती पोर्तुगीजांकडे शेवटपर्यंत राहिल्या. बाकीच्या ठिकाणांहून स्थानिक राजसत्तांनी त्यांची हकालपट्टी केली. वास्को दी गामानंतर इसवी सन 1509 मध्ये अल्फान्सो द अल्बुकर्क पोर्तुगीजांचा गव्हर्नर किंवा व्हाईसरॉय झाला. अल्बुकर्कचा कालिकत येथे पराभव झाला व तो त्या युद्धात तोफेचा गोळा लागून जखमीही झाला. त्याला कळून चुकले की आता दक्षिण भारतामध्ये पोर्तुगीजांना स्थान नाही. इकडे गोव्यात त्यावेळी आदिलशहाचे राज्य होते. आदिलशहाच्या सरदारांकडून आणि सामंतांकडून होणाऱ्या त्रासाला जनता त्रस्त झाली होती. जानेवारी 1510 मध्ये स्थानिक हिंदूंचा विद्रोही नेता टिमोजी किंवा थिमय्या अल्बुकर्ककडे इस्लामी राज्याच्या विरुद्ध लढण्यासाठी मदत मागण्यासाठी पोहोचला. अल्बुकर्कला ही एक मोठी संधी होती. गोवा हे एक चांगले बंदर होते. शिवाय त्याचा प्रदेश परकीय आक्रमणापासून बचावाचे युद्ध खेळण्यास अगदी उपयुक्त होते आणि गोवा बलाढ्य आरमार असलेल्या सत्तांपासून सुद्धा लांब. त्यामुळे अल्बुकर्कला गोवा हा एक चांगला उपाय वाटला. मी ऋषिकेश अरुण हेंद्रे महाऋषिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेच्या पुढच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. फर्स्ट कॉन्क्वेस्ट म्हणजेच पहिला विजय इसवी सन 1510. थिमय्या इसवी सन 1505 पासून आदिलशहाच्या विरुद्ध पोर्तुगीजांची मदत मागत होता. शेवटी अल्बुकर्कने त्याला ती मदत देऊ केली होती. गोव्यात मुसलमानांच्या अंमलाखाली हिंदूंचा भयंकर असा छळ होत होता. विशेषतः हिंदू स्त्रियांना मुसलमान पुरुषांकडून झालेल्या नायटे या नावाच्या मुसलमानांचा उपद्रव हिंदूंना पुष्कळ होत असे. हे नायटे लोक अगदी चांगले दर्यावर्दी होते आणि मुसलमानी राजसत्तेत चाचेगिरी करून ते आपली उपजीविका करत असत. कारवारच्या किनाऱ्याच्या वर होन्नावर, भटकळ ही बंदरे त्यांची आश्रयस्थाने होती. विजयनगरच्या राजसत्तांनी त्यांना हुसकावून दिल्यानंतर हे नायटे गोव्याच्या किनाऱ्यावर उपद्रव करू लागले. या नायट्यांचा नायनाट करणे हा सुद्धा थिमय्याचा एक हेतू होता, कारण पोर्तुगीज लढाऊ दर्यावर्दी होते. हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारामुळेच थिमय्याच्या पोर्तुगीजांची मदत घेऊन गोव्याच्या मुक्तीच्या या योजनेला गोव्यातील हिंदूंच्या पुढाऱ्यांनी सुद्धा पाठिंबा दिला होता. थिमय्या आणि अल्बुकर्कची लवकरच मुलाखत झाली आणि अल्बुकर्कने या संधीचा फायदा घेऊन गोव्यावर आपले वर्चस्व स्थापन करण्याचे ठरवले. त्याने वरवर थिमय्याला त्याची गोव्याची कारभारी म्हणूनच नेमणूक करेन असे सांगितले असले तरी पोर्तुगीज सत्तेला पूर्व किनाऱ्यावर हक्काची वसाहत मिळवून देणे हा त्याचा मनोदय होता. दिनांक 28 फेब्रुवारी 1510 रोजी पोर्तुगीज आरमार गोवा बेटाच्या समुद्रधुनीतून उगवले. विजापूरकरांनी गोवा बेटावर विशेष अशी सिबंदी ठेवली नव्हती. सुभेदार युसुफ बुर्गी याच्या हाताखाली अवघे 200 सैनिक होते. त्यामुळे अल्बुकर्कने आपले सैन्य किनाऱ्यावर उतरवले. सुभेदार युसुफ पळून गेला, पण त्याच्या सैन्याने प्रतिकार केला. पोर्तुगाली सैन्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही आणि हिंदू पुढाऱ्यांनीही पोर्तुगीजांची साथ दिली, पोर्तुगीजांचे स्वागत केले. अल्बुकर्कच्या हाती मोठी लूट लागली.
पण आदिलशहा ही हार सहजासहजी घेणारा नव्हता. त्याने पुन्हा 2 महिन्याने मोठ्या शिबंदीसह पोर्तुगीजांवर हल्ला केला. गोव्यातील मुसलमान सुद्धा पोर्तुगीजांच्या हल्ल्यामध्ये दुखावले होते आणि त्यामुळे त्यांनीही आदिलशहाच्या सैन्याला मदत केली आणि बंड पुकारले. दोन्ही बाजूने झालेल्या या हल्ल्यामुळे पोर्तुगीजांना पळावेच लागले. परंतु अल्बुकर्क सुद्धा नेटाने लढणारा शिपाई होता. त्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा 25 नोव्हेंबर 1510 रोजी पोर्तुगीजांनी गोव्यावर हल्ला केला आणि गोवा आपल्या ताब्यात आणला. हिंदूंना त्रास न देता मुसलमानांच्या कत्तली उडवल्या. 6000 लोक या 3 दिवसांमध्ये मारले गेले. गोव्यातील तिसवाडी म्हणजेच पणजी आणि जुन्या गोव्याच्या आजूबाजूचा प्रदेश अल्बुकर्कने पोर्तुगीजांच्या ताब्यात आणला. यालाच फर्स्ट कॉन्क्वेस्ट म्हणजेच पहिला विजय असे म्हणतात. नकाशामध्ये दिसणारे आजचे गोवा राज्य म्हणजेच पोर्तुगीजांच्या ताब्यातील त्यावेळी असलेला प्रदेश नव्हे. शिवकाळामध्ये गोवा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विभागला होता आणि त्यातीलच तिसवाडी म्हणजेच पणजी आणि ओल्ड गोव्याच्या आजूबाजूचा प्रदेश पोर्तुगीजांनी 1510 मध्ये आपल्या ताब्यात आणला आणि यालाच म्हणतात फर्स्ट कॉन्क्वेस्ट. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.